मंथन करत आहे, घुसळत आहे. आणि भगवान परमात्मा म्हणतात मला खूप भूक लागली, जीव घाल. मैया म्हणते अरे लाला थोडस थांब, आता लोणीवर येत आहे, थोडस थांब. नाही मैया, मला जीव घाल, मला खूप भूक लागलेली आहे. भगवान श्रीकृष्ण परमात्म्याने तो कोमल हाताचा स्पर्श यशोदा मैयाच्या हाताला केला आणि यशोदा मैयाचं वात्सल्य जागृत झालं. ते दधी मंथन करत असताना तसंच ठेवलं आणि भगवान श्रीकृष्ण परमात्म्याला उचलून घेतलं आणि असं बाजूला जाऊन त्या ठिकाणी स्तनपान करू लागली. स्तनपान झाल्यानंतर भगवान श्रीकृष्ण परमात्मा मांडीवर आहेत यशोदा मैयाच्या. आपला हात उचलतात, यशोदा मैयाच्या गालाला लावतात आणि विचारतात मैया एक विचारू का? अरे विचार ना लाला, एक विचारू का? विचार ना. काय? तुला सगळ्यात जास्त कोण आवडतं? अरे लाला सगळ्यात जास्त मला तू आवडतोस. एखाद्या आईला जर एखादा मुलगा म्हटला आई तुला सगळ्यात जास्त काय आवडतं, आईसाठी मुलापेक्षा दुसरं काहीच आवडीचं नसतं महाराज. किंबहुना धरू धरा जो मातेची आई उदारा, तो मातेचा सोय राखे तुला अरे लाला सगळ्यात जास्त मला तूच आवडतोस. दुसरा प्रश्न विचारला परमात्म्याने, मैया ठीक आहे मी तुला आवडतो, पण मी कशासाठी आवडतो? आता कशासाठी म्हटल्यानंतर आईला मुलगा कशासाठी आवडत असतो? मुलासाठीच मुलगा आवडत असतो, बाकीच्या कुठल्याही गोष्टीसाठी तसं नाही ग मैया. मी काही लोकांना सत्तेसाठी आवडतो, काही लोकांना मी मानासाठी आवडतो, काही लोकांना मी पैशासाठी आवडतो. नेमका मी तुला कशासाठी आवडतो? अरे लाला असं काय म्हणतोस? मला तू तुझ्यासाठीच आवडतोस. जीवीची या जीवा प्रेम भावाची या भावा, तुझा बातोनी केशवा अनुनावडे 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 आजीवे अनुसरणे परमात्मा जो आवडत असतो तो परमात्म्यासाठीच आवडत असतो. देवाची आचाडे अळवावे देवा ऊस देह भावा पाडोनिया. कुठल्या इतर लोभासाठी भगवान परमात्मा आवडत नाही, देवासाठीच देव आवडतो. आणि ऐका, देव देवासाठीच आवडला पाहिजे. देव संसारासाठी कधीच आवडू नये, देवासाठीच देव आवडला पाहिजे. लाला तुझ्यासाठीच तुम्हाला आवडतोस. भगवान परमात्म्याने ठरवलं मैयाची थोडी परीक्षाच घेऊ. तिकडं चुलीवर दूध तापायला ठेवलेलं होतं. अग्नीला सांगितलं थोडं प्रज्वलित व्हा. आता हे अग्नी सूर्य चंद्र ज्याच्या धाकाने पळतात महाराज, तो हा मालक आहे. इंद्र चंद्र महेंद्र यातेची पूजिती, श्रुती शास्त्रे ती यातेची स्तविती. आता मालकाची आज्ञा आली म्हटल्यानंतर तो जो अग्नी होता एकदम प्रदीप्त झाला, भडकला आणि मोठ्याने जाळ सुरू झाला. चुलीवर तापायला ठेवलेलं जे दूध होतं ते उतू जाऊ लागलं आणि उतू जाऊन ते दूध चुलीत पडलं. चुलीत पडलं की यशोदा माईला वास आला. माता भगिनींचं घ्राणेंद्रिय फार तीक्ष्ण असतं, त्या वासावूनच ओळखतात मीठ कमी की जास्त आहे. लगेच यशोदा माईला कळलं की दूध उतू चाललेलं आहे. अरे लाला थोडस बाजूला बस बरं, दूध उतू जात आहे वाटतं. अगं मैया आतापर्यंत तर तू म्हणत होती की सगळ्यात जास्त तूच मला आवडतोस, आणि हे दूध तुला कधीपासून आवडायला लागलं? अरे लाला हे दूध तुझ्यासाठीच आहे, बस इथं. असं बाजूला ठेवलं थोडं झटक्याने आणि यशोदा मैया दूध आणण्यासाठी गेली, दूध ते ठेवण्यासाठी गेली बाजूला. तेवढ्यात भगवान परमात्म्याला राग आला. आतापर्यंत मैया म्हणत होती की तू सगळ्यात जास्त आवडतो, मैयाला माझ्यापेक्षा दूध आवडायला लागलं. हातामध्ये एक मुसळ घेतलं आणि घरामध्ये जे डेरे रांजण भरलेली होती महाराज दया दुधाने लोण्याने, भगवान परमात्म्याने ती सगळी फोडायला सुरुवात केली रागाने. ते चुलीवरचं दूध पुसून दुधाचं पातेलं बाजूला ठेवून यायला यशोदा मातेला थोडा उशीर लागला. परत आली तर पाहिलं तर सगळा दह्या दुधाचा सागरच सागर. अरे लाला इतके दिवस ह्या गवळणी तुझ्याबद्दल म्हणत होत्या की तू असं करतो तसं करतो, पण मला खोटं वाटत होतं. पण खरोखरच तू आज खोडकर जाईल आहेस. आता तुला बांधलंच पाहिजे, तुला शिक्षा दिली पाहिजे. आणि मग यशोदा मैया श्रीकृष्ण परमात्म्याच्या मागे लागली. श्रीकृष्ण परमात्मा पुढे पळतोय, मैया मागे पळते. बराच हा प्रसंग बराच वेळ चाललेला आहे. आणि शेवटी मग दृष्टवा परिश्रम कृष्ण कृपया सित स्वबंधने, भगवान परमात्म्याने माग वळून पाहिलं, यशोदा मैया घामाघूम झालेली आहे, आता आपणच थांबलं पाहिजे. आणि मग परमात्मा थांबला आणि यशोदा मैया म्हणली धरला, धरीला पल्लरीचा चोर धरला. आणि मग यशोदा मैयाने भगवान श्रीकृष्ण परमात्म्याच्या कमरेला दोरी बांधली आणि इकडं उकळाला दोरी बांधली.
आणि ती उकळाला दोरी बांधली. भगवान परमात्मा रांगत 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 असे पुढे गेले. अंगणामध्ये 2 वृक्ष होते आणि त्या 2 वृक्षाच्या मधून उखळ घातलं महाराज. आणि ते दोन्ही वृक्ष उन्मळून पडले. त्याच्यामध्ये विमलार्जुन होते आणि त्या दोघांचा उद्धार झाला. तुकोबाराय म्हणतात, देवा तुम्हाला हे आठवतंय का? दावियाने बांधी माता, हे आठवतंय का? भगवान म्हणतात, हो तुकोबाराय मला हे सगळं आठवतंय. पुढचं आठवतंय का? तुमच्या तक्रारी वाढल्यानंतर तुम्ही वृंदावनामध्ये जाऊ लागले, गायी वळण्यासाठी जाऊ लागले आणि गायी वळायला जात असताना तुम्ही जी मी बरोबर सामुग्री घेतलेली होती ते आठवतंय का? अभंगासाठी देखिलासी माती खाता दावियाने बांधी माता जाळी घेऊनी कांबळी काठी धा गाई वळी वेणू पाठी. तुकोबाराय सांगतात, देवा तुम्हाला हे आठवतंय का? भगवान म्हणतात, तुकोबाराय मला सगळं आठवतंय, सगळ्या आठवतायत. हे पहा, या अभंगामध्ये तुकोबारायांनी 2-3 लीला सांगितलेल्या आहेत आणि नंतर समीक्षा केलेली आहे. तुकोबाराय सांगतात, हा जो भगवान परमात्मा आहे, भगवान परमात्म्याच्या चरित्राचं वर्णन करत असताना तुकोबारांनी इतर अभंगामध्ये असं सांगितलं आहे की गोकुळामध्ये भगवान परमात्म्याने 2 प्रकारच्या लीला केल्या. म्हणजे गोकुळामध्ये असताना राहता असताना 2 प्रकारच्या रांगता गोधने राखीत आहे. तर रांगत असताना ज्या लीला केल्या त्याच्यामध्ये 2 लीला आपण पाहिल्या.
देखील असी माती खाता दावी आणि बांधी माता. आता गोधने राखिता ही ज्या लीला आहेत ह्या लीला दुसऱ्या चरणामध्ये आहे. भगवान श्रीकृष्ण परमात्मा ज्या वेळेस गोकुळामध्ये त्या ठिकाणी खोड्या करू लागले, वेगवेगळ्या प्रकारच्या खोड्या करू लागले महाराज. आता याच्या खोड्या सांगू किती? महिपत्र सिंधू 8 अनेक प्रकारच्या खोड्या आहेत. आपण नेहमी चिंतन करतो. आणि मग सगळ्या गवळणींनी यशोदामायाकडे जाऊन तक्रार केली. गवळणी सांगती गारहानी रात्री आला चक्र पाणी खाऊनी दही दूध तुप लोणी अवघी थोडी विरजनी हागे बाई थोडासी आवरेना यशोदे बाळ तुझा दाना यशोदे बाळ तुझा दाना. कोणत्या कोणत्या देवाने खोड्या केल्या? एक एक गवळण पुढं पुढे येऊन चांगली सुरामध्ये चांगल्या रागामध्ये रागातील चाली काढून सांगू लागली. ऐक यशोदे. एक जण पुढे आली. पहिली आली धावूनी म्हणे गे बाई काय केली करणी पतीची दाढी माझी वेली तोही सी गाठ देवोनी. मी आणि पती झोपलेले असताना हा आला आणि आमच्या दोघांची माझ्या वेणीची आणि पतीच्या दाढीची गाठ लावून दिली. आणि गाठ बाई कोणाशी सुटेना. दुसरी म्हटली अगं काय सांगायचं, हा कधी कधी येतो पळत पळत येतो माझ्या गळ्यामध्ये हात घालतो आणि पटकन तोंडाचा मुका घेऊन निघून जातो. दुसरी आली धावत म्हणे गे बाई काय केली मात मुखाशी मुख चुंबन देत गळ्यामध्ये हात घालीत धरू जाता सापडेना यशोदे बाळ तुझा ताना उठवरी सोसुधिंगाना. अशा पद्धतीने प्रत्येक गवळणी आपापल्या तक्रारी सांगू लागल्या. काही गवळणी म्हटल्या अगं असं एक जणी काय सांगतात, सगळ्याच आपण सांगू तक्रारी. मिळून अवघ्या गवळणी येती नंदाचे अंगणी जातो आम्ही गोकुळ सोडोनी आमुच्या सुना घेऊनी गे बाई आम्हासी पहावेना यशोदे बाळ तुझा ताना उठवरी सोसुधिंगाना. ही सगळ्या तक्रारी श्रीकृष्ण परमात्म्याच्या सगळ्या गवळणीकडून खोड्या ऐकल्या आणि यशोदेला वाईट वाटलं. ऐशी ऐकता गारहानी यशोदे नैनी आले पाणी कृष्णा खोडी देता कोणी एका जनादनी चरणी प्रेम तया आवरेना यशोदे. हे सगळ्या अशा प्रकारच्या तक्रारी मग यशोदा मायाने नंद बाबाला सांगितलं हे पहा कृष्ण फार खोडकर झालेला आहे, आता याला आपण शाळेमध्ये घातलं पाहिजे. मग गवळ्याची शाळा कोणती? गायी राखणं हीच गवळ्यांची शाळा. मग गायी राखायला जात असताना कशा पद्धतीने गेले त्याचं पोशाख आहे. गोरखनाथाचा एक ड्रेस कोड आहे. प्रत्येक क्षेत्रातला एक ड्रेस कोड असतो महाराज. आता आपल्या क्षेत्रामध्ये सुद्धा एक ड्रेस कोड आहे. काय ड्रेस कोड? सामान्यतः नेहरू, धोतर, टोपी, फेटा हा एक संप्रदायातला काय ड्रेस कोड आहे. व्यावहारिक क्षेत्रामध्ये पोलिसांच्या क्षेत्रामध्ये त्यांचा एक ड्रेस कोड आहे.
तसा गुराख्यांचा एक ड्रेस कोड आहे. तो सगळा ड्रेस कोड म्हणजे तो सगळा गणवेश भगवान परमात्मा परिधान करून निघालेले आहेत. मग त्या ठिकाणी गेल्यानंतर आता गायी चरायला लागलेल्या आहेत. मोकळा वेळ आहे. मग मोकळ्या वेळामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे खेळ खेळू लागले. खेळ. आता कृष्ण महाराजांनी ते खेळ सांगितलेत. स्वतः परमात्मा त्या ठिकाणी खेळ खेळतोय. वेगवेगळे खेळ खेळले महाराज. अध्यात्म आहे. खेळ खेळत असताना काय म्हणायचं? तू 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 म्हणायचं. मी मी म्हणायचं नाही. मी म्हंटल की खेळ मोडतो आणि तू तू म्हणलं की खेळ रंगात येतो. हे सगळं कुणामुळे झालं? तुझ्यामुळे झालं, माझ्यामुळे झालं असं म्हणायचं नाही. माझ्यामुळे झालं म्हंटल की खेळ मोडलाच म्हणून समजायचं. मग परमात्मा सांगतात तू 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 तुझ्यामुळे झालं. आणि अशा भरपूर खेळ खेळले महाराज. कोणते कोणते खेळ खेळले? विट्टी दांडू चेंडू लगोरी नाना, विटी दांडू चेंडू लगोरी नाना परी, खेळ मांडियेला यमुनेचे तटी खेळे काना. वेगवेगळ्या प्रकारचे खेळ खेळले. आता हे सगळे खेळ खेळले. त्याच्यानंतर ही बरेच आपल्याला खेळ खेळायचे आहेत. म्हणून आता उर्वरित खेळ नंतर आपण पाहू सुरनरवाडीला. आता एवढे खेळ इथं पाहू, पहिल्यांदाच महाराज नंतर पाहू. अशा प्रकारे सगळे खेळ खेळले आणि नंतर परमात्म्याने सगळ्यांना बोलावलं. तुकोबाराय याची समीक्षा करतात. जगाचा चालक मालक असणारा भगवान परमात्मा, कर्तुम अकर्तुम अन्यथा अकर्तुम असणारा भगवान परमात्मा, आणि तो या भक्तिभावासाठी यशोदेचं बाळ झालेला आहे. मोठे भावार्थाचे बळ देव झाला त्याचे बाळ. काय सांगावा? हा भगवान परमात्मा भक्तांसाठी, या भगवत भक्तांच्या प्रेमासाठी त्यांच्या माग पुढे चालतो. तुका म्हणे भक्तासाठी देव धावे पाठोवाटी, जाळी घेऊन कांबळी काठी, गाई बळी रेणो पाटी. अशा प्रकारे हे सगळे खेळ खेळलेले आहेत.
तुकोबारायांनी या 2-3 लीला सांगितल्या, त्याची समीक्षा केली, एक प्रकारची मीमांसा केली आणि सगळे खेळ खेळवल्यानंतर भगवान परमात्मा म्हटले आता बस झाला खेळ. खांदी भार पोटी भूक काय खेळायाचे सुख. आता खांद्यावर भार आहे. कोणता भार आहे? मीपणाचा भार आहे. आणि पोटामध्ये भूक आहे. कोणती? फलासक्तीची भूक आहे. तुकोबाराय म्हणतात ही फलासक्तीची, भगवान परमात्मा गोपाळांना सांगतायत फलासक्तीची भूक पूर्ण करू आणि खांद्यावरचा अहंकाराचा अभिमान दूर करू, भार दूर करू. त्याच्यासाठी चला वळू गाई बैसू जेवू एके ठाई. परमात्म्याने सगळ्या गोपाळांना सांगितलं आणि सगळ्या गोपाळांनी आपापल्या गायी वळवलेल्या आहेत. गायी जोगवल्यानंतर पाणी पिऊन शांत बसलेल्या आहेत. आणि त्यावेळेस मग भगवान परमात्म्याने सगळ्या सौंगड्यांना सांगितलं आता आपली शिदोरी काढायची. माझे आहे तैसे पाहे नाहीतरी घरा जाईल. भगवंताने सांगितलं माझी जशी शिदोरी आहे तशी तुमची पण शिदोरी दिसली पाहिजे. गोपाळ म्हणले देवा गवळी याची ताक पिरी कोण पोरे चांगली. अरे आमच्या घरची परिस्थिती बघ, आमची चटणी भाकरीची शिदोरी आहे, तुझी पंचपक्वान्नाची आहे. भगवान परमात्मा म्हटले कशीही असू दे पण काढा, उघड्या करा. सगळ्यांच्या शिदोऱ्या एकत्र केल्या आहेत आणि भगवान परमात्म्याने सगळे गोपाळ कमलाकार बसवलेले आहेत. म्हणजे लहान लहान गोपाळ आत बसवलेत गोलाकार, मोठे मोठे बाहेर बसवले आहेत. कसा भगवान श्रीकृष्ण परमात्म्याने त्या ठिकाणी काला केला त्याचं वर्णन परमहंस परिव्रजकाचार्य शुकदेवजी महाराज सुंदर करतात श्रीमद भागवत ग्रंथामध्ये. बिभ्रद्वेनुम जठरपटयोः शुंगवेत्रे च कक्षे वामे पाणो मश्वणकवलं तत्फलान्यंगुरीषु तिष्ठन् मध्ये स्वपरिसुहृदौ हासयन्नर्मभिस्वैः स्वर्गे लोके विशति मिंशति बहुजे यज्ञभुक्बालकीरिः पुण्डरी बांधी माता जाळी घेऊन कांबळी काठी गाई वळी वेणू पाठी यथामती यथावकाश. या ठिकाणी मोजे भरकटवाडी या गावामध्ये आपला हा ग्रामोत्सव अखंड हरिनाम सप्ताह आणि या सप्ताहाच्या समारोपाच्या सेवेच्या समारोपामध्ये आपण सर्वजण उपस्थित आहोत. यथामती यथावकाश सेवा करण्याचा प्रयत्न केला आहे. गेल्या 2-4 वर्षापासून आदरणीय हरिभक्तीपरायण अंगदजी महाराज करे यांच्या प्रेमातून समस्त ग्रामस्थांच्या प्रेमातून माध्यमातून या ठिकाणी सेवा करण्याचा योग प्राप्त होतो आहे. सर्वांना या ठिकाणी धन्यवाद आहेत. गावातील सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ मंडळी, सर्व क्षेत्रामध्ये काम करणारी प्रतिष्ठित सन्माननीय मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत. यानंतर एक थोडासा महत्त्वाचा कार्यक्रम आहे. शैक्षणिक क्षेत्रामध्ये ज्यांनी मोठी मेहनत घेतली, कसरत घेतली आणि शैक्षणिक क्षेत्रामध्ये ज्यांनी पदवी प्राप्त केली, जे सरकारी सेवेमध्ये रुजू झालेले आहेत, असे 2-3 नोकरदार यांचा या ठिकाणी सन्मान होणार आहे ग्रामस्थांच्या वतीने, सत्ता कमिटीच्या वतीने. त्यासाठीही आपण थांबायचं आहे. आणि गावातील परिसरातील सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ मंडळी उपस्थित आहेत. सुरनरवाडीकर गावातील सर्व प्रतिष्ठित मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत आणि महाराज मंडळी सर्वांना धन्यवाद देतो. झालेली कीर्तन सेवा भगवान परमात्म्याच्या चरणी समर्पित करत असताना तरी न्यूनते पुरते अधिकते सरते करुणी घ्यावे हे तुमते भिमितो असे पायाच्या प्रसादे काही पुरीलो विनोदे मज क्षमा करणे संती नोहे अंगभूत युक्ती. विठ्ठल जय जय विठ्ठल, विठ्ठल जय जय विठ्ठल, जय जय विठ्ठल, विठ्ठल जय जय विठ्ठल, विठ्ठल जय जय विठ्ठल. दोरे होतो तिघाची देवरी वाहतीच्या धारा प्यारे दोहीच्या पोपरा निहारे दोही कडे मुख पसरो निगडे तुका हाते तो काज गुणे देता निहारे दोही कडे मुख पसरो निगडे. कृष्णामध्ये अवघाजने प्रकाश आला वाटो एक नाव स्मरणिका संग
ज्ञानेश्वराला का पाया पडली करा ज्ञानदेव तुकारा झाले समाधान तुमचे देखील चरण सुरवाडी कल्पने ते सापडले गेले तुका म्हणे भोगटी ना निवारी लाला करुणी आरती चक्र पाणी वो बाळ भावो सकळा पुण्यवंत तुम्ही बाळ तुका बाहे तारे उभा संगीत कबरी प्रेम आरती गोविंदाची गोवारती बाळा पुढारी मुखा मुवारती म्हणजे सेवा ते खोली राहिलो युग्यात आधी सगळे ठेवा योगा भीमा